वार्तांकन रोखठोक बातमी। संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बुधवारी 150वा संविधान दिवस साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधान 9 नवीन भाषांमध्ये म्हणजे मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मीरी, तेलुगू, ओडिसा आणि आसाममध्ये जारी केले। राष्ट्रपती म्हणाल्या, संसदेनं तिहेरी तलाक सारख्या सामाजिक वाईट प्रथेचा अंत करून महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल उचललंय। जीएसटी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा कर सुधारणा आहे, ज्यानं देशाची आर्थिक एकता मजबूत केली आहे। राष्ट्रपतींनी सांगितलंय, कलम 370 हटवल्यानं देशाच्या राजकीय एकतेतील अडथळा दूर झाला। नारी शक्ती वंदन कायदा महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची नवीन सुरुवात करेल। यावेळी त्यांनी संविधानाची प्रस्तावनाही वाचली। खरे तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान तयार झालं होतं। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दोन्ही सभागृहांचे खासदार उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 भाषांमध्ये संविधानाच्या अनुवादित आवृत्त्यांचं प्रकाशन केलं। यामध्ये मल्याळम, मराठी, नेपाळी, पंजाबी, बोडो, काश्मीरी, तेलुगू, ओडिया आणि आसामी यांचा समावेश आहे। या उपक्रमामुळे भारतीय संविधान आता या भाषांमध्ये उपलब्ध होईल, ज्यामुळे अधिकाधिक लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये संविधान वाचता येईल आणि समजता येईल। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन म्हणाले, 2024 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत झालेल्या मोठ्या मतदानानं पुन्हा एकदा जगाला भारताच्या लोकशाही व्यवस्थेची ताकद दाखवून दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, संविधान दिनाच्या या ऐतिहासिक प्रसंगी तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहून मला आनंद होत आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेच्या सदस्यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्याचं काम पूर्ण केलं। या दिवशी आम्ही भारताचे लोक यांनी आपले संविधान स्वीकारले। स्वातंत्र्यानंतर संविधान सभेनं अंतरिम संसद म्हणूनही काम केलं। मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या संविधानाच्या मुख्य शिल्पकारांपैकीच एक होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।